नमस्कार मित्रांनो, आपल्या स्वास्थ्य मार्गदर्शन मराठी चॅनलवरती तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओच्या सुरुवातीलाच विनंती आहे की व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। यामध्ये खूप महत्त्वाची माहिती सांगितली आहे। जर आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती प्रेस करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वेळेवर व्हिडिओ मिळतील। नक्की सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, वेळ कधीच कायम एकसारखा राहत नाही। आज आधार वाटत असेल तर उद्या उजेड येणार हे निश्चित असतं। 12 एप्रिल नंतर तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल जाणवायला लागेल। जे अडथळे इतके दिवस हटत नव्हते ते हळूहळू बाजूला सरकताना दिसतील। तुला राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप महत्त्वाचा ठरणार आहे। आत्तापर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न केले तर काही गोष्टी अडकून राहिल्या असतील, पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल। जणू काही एखादी अदृश्य ताकद तुमच्या मदतीला उभी आहे असं वाटेल। आत्तापर्यंत काय होतं, तुमचं काम, तुमची मेहनत पूर्ण ताकदीने दिसत नव्हती। जसं एखादा तेजस्वी प्रकाश समोर आला की इतर गोष्टींचा प्रकाश कमी पडतो, तसंच काहीच तुमच्यासोबत होत होतं, पण आता ही स्थिती बदलते। 12 एप्रिलपासून परिस्थिती तर निर्माण होत आहे आणि त्यामुळे तुमची खरी क्षमता, तुमची मेहनत आता स्पष्टपणे दिसायला लागेल। यांचा थेट परिणाम तुमच्या प्रगतीवर होईल। आता मुख्य गोष्ट म्हणजे तुमची मेहनत। तुला राशीच्या लोकांसाठी हा काळ मेहनतीचा आहे। तुम्हाला कदाचित जास्त कष्ट घ्यावे लागतील, जास्त धावपळ करावी लागेल, पण त्यांचं फळही तितकंच मोठं मिळणार आहे। हा काळ संघर्षाचा आहे, पण हा संघर्ष वाया जाणार नाही। जसं सोनं अधिक चमकदार व्हावं म्हणून त्याला पुन्हा पुन्हा तापवलं जातं, तसंच तुमच्यासोबत घडतंय। प्रत्येक अडचण तुम्हाला मजबूत बनवते, पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करते। म्हणून या काळात हार मानू नका। थोडा त्रास होईल, थकवा येईल, पण शेवटी तुम्ही ज्या उंचीवर पोहोचणार आहात ती खूप मोठी असेल। तुला राशीच्या लोकांसाठी हा काळ एक टर्निंग पॉईंट ठरू शकतो। फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि मेहनत करत राहा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये 3 वेळेस जय माता दी नक्की लिहा। आता तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय त्यामागे एक मोठा उद्देश आहे, तुम्हाला अजून मजबूत बनवणं। आज हे जे काही ठिकाणी कठीण वाटतंय ते खरं तर तुमचं व्यक्तिमत्व घडवतंय, कारण तुम्ही आधीच चांगल्या स्तरावर पोहोचला असाल, पण आता अजून पुढे जाण्याची वेळ आली आहे। जसं सोनं अधिक शुद्ध व्हावं म्हणून त्याला वारंवार तपवलं जातं, तसंच तुमच्यासोबत होत आहे। हा काळ तुम्हाला आणखी रिफाईन करतोय, तुमच्यातील खरी ताकद बाहेर काढतोय। आजचा त्रास हा उद्याच्या मोठ्या यशासाठी तयारी आहे। 12 एप्रिल नंतर तुमच्या प्रयत्नांना वेगळीच दिशा मिळेल। आधी जेवढी मेहनत करत होता त्यापेक्षा आता कमी कष्टातही चांगले परिणाम दिसू लागतील। म्हणजेच तुमचं काम आता लोकांच्या नजरेत येईल आणि त्याची योग्य कदर होईल। कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर ज्यांना नोकरीत बदल हवा आहे त्यांच्यासाठी ही खूप चांगली वेळ आहे। नवीन संधी मिळण्याचे योग्य आहेत आणि जे जिथे आहेत त्यांनी जर स्वतःला सिद्ध केलं तर त्याच्या ठिकाणी मोठी प्रगती मिळू शकते। हा काळ म्हणजे तुमच्या मेहनतीची परीक्षा आहे। आत्तापर्यंत जे काही शिकलात, जे अनुभव घेतलात त्यांचा आता फळ मिळण्याची वेळ आली आहे। म्हणून जणू काही तुमचा एक टप्पा पार केलाय आणि आता पुढे यशाचा मार्ग खुला होत आहे। तुला राशीच्या एक खासियत असते, कोणतीही परिस्थिती असली तरी स्वतःला संतुलित ठेवण्याची, आणि हाच गुण तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहे। कठीण वेळातही शांत राहणे, योग्य निर्णय घेणे हेच तुमचं सर्वात मोठं बळ आहे। तुमच्या करिअरमध्ये प्रगती होण्याचे स्पष्ट संकेत दिसत आहेत। हळूहळू स्थिरता येईल आणि तुमचं स्थान मजबूत होईल। तसंच घर परिवारांशी संबंधित जे काही प्रश्न होते, तणाव होता, तोही आता कमी होऊ लागेल। घरात शांतता वाढेल आणि वातावरण हलकं होईल। जमीन, घर, वाहन किंवा इतर मालमत्तेशी संबंधित काही काम अडकली असतील तर तेही आता पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील। थांबलेली काम पुन्हा सुरू होतील आणि सकारात्मक निकाल दिसतील। एकंदरीत तुला राशीसाठी हा काळ आयुष्यात मोठा बदल घडवणारा ठरू शकतो। फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हार मानू नका, कारण तुम्ही जे काही सहन करत आहात त्याचं फळ खूप मोठं असणार आहे। आता तुमच्या आयुष्यात कुटुंब आणि पुढच्या पिढीशी संबंधित गोष्टींमध्येही सकारात्मक बदल दिसू लागतील। ज्यांना अपत्याची इच्छा आहे किंवा मुलाबद्दल काही चिंता होती त्यामुळे हळूहळू सुधारणा जाणवेल। हा काळ त्या दृष्टीने अनुकूल ठरत आहे, पण यापेक्षा मोठी गोष्ट
म्हणजे तुमची निर्णय घेण्याची क्षमता. आतापर्यंत कदाचित तुम्ही काही निर्णय घेताना गोंधळात पडत होतात, पण आता तुमचं मन अधिक स्पष्ट होईल. योग्य आणि चुकीचं यामध्ये फरक ओळखणं सोपं जाईल आणि यामुळेच तुम्ही पुढे योग्य दिशा पकडू शकाल. तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं किंवा कठीण घडलंय त्यामागे एक कारण असतं. पूर्वी केलेल्या गोष्टींचा परिणाम कधी ना कधी समोर येतोच, पण आता जो काळ सुरू होतोय तो तुमच्या चांगल्या कृतीचं फळ देणार आहे. म्हणजेच तुम्ही केलेल्या मेहनतीचे आणि प्रामाणिकपणाचा योग्य बक्षीस मिळण्याची वेळ आली आहे. कामाच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. कोणतेही काम लहान किंवा मोठं नसतं. तुम्ही किती मोठ्या पदावर आहात यापेक्षा तुम्ही तुमचं काम किती प्रामाणिकपणे करता हे जास्त महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्वतःच्या कामाकडे पूर्ण जबाबदारीने समर्पण पाहिलं तर यश नक्की मिळेल. हा काळ तुम्हाला एक शिकवण देतो. कामच तुमची पूजा आहे. तुम्ही जे काही करता त्यात पूर्ण लक्ष आणि प्रामाणिकपणा ठेवा. जर गरज पडली तर लहान सहन काम करण्याचीही तयारी ठेवा, कारण हाच दृष्टिकोन तुम्हाला मोठ्या उंचीवर घेऊन जाईल. तुमच्या दैनंदिन सवयी डेली रुटीन खूप महत्त्वाचा ठरणार आहे. जर तुम्ही तुमचे वेळापत्रक नीट पाळले, शिस्त ठेवली तर तुमचं आयुष्य स्थिर आणि यशस्वी होईल. छोटी छोटी सवयीचा मोठा फरक घडवतात. तसंच तुमच्या आयुष्यातील अडथळे, अडचणी आणि जुन्या समस्या आता हळूहळू दूर होण्याच्या मार्गावर आहेत. तुम्ही त्या समस्यावर काम करत राहिलात तर त्यातून बाहेर पडणं शक्य आहे. हा काळ तुम्हाला आतून मजबूत बनवतोय आणि योग्य मार्ग दाखवतोय. थोडं आत्महत्येकडे वळणं, स्वतःशी जोडणं, मन शांत ठेवणं या गोष्टीही तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुमचं कामच तुमची ओळख आहे. तुम्ही जे करता त्यालाच पूर्ण मनाने करा, कारण त्यातूनच तुमचं भविष्य घडणार आहे. तुला राशीसाठी हा काळ केवळ बदलाचा नाही तर आयुष्याला नवीन दिशा देणारा आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या कामात प्रामाणिकपणा ठेवता तेव्हा त्याचं फळ नक्की मिळतं आणि हा काळ तसाच आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी, तणाव आणि जुने प्रश्न आता हळूहळू कमी होत जातील. जणू काही एक नवीन मार्ग तुमच्या समोर खुला होत आहे. तसंच बदलांशी संबंधित गोष्टीमध्येही आता हालचाल दिसेल. ज्यांना कामात बदल करायचा आहे, नवीन संधी शोधायची आहेत किंवा आपलं काम मोठ्या स्तरावर न्यायचं आहे त्यांच्यासाठी हा काळ खूप अनुकूल आहे. काहींना परदेशाशी संबंधित संधी मिळू शकतात किंवा आपल्या कामाचा विस्तार दुसऱ्या ठिकाणी करण्याची संधी मिळू शकते. पण यासोबतच एक महत्त्वाची गोष्ट आहे, मनशांती. थोडा वेळ स्वतःसाठी काढणं, शांत बसणं, ध्यान करणं या गोष्टी तुम्हाला आतून मजबूत बनवतील. जे लोक स्वतःला संतुलित ठेवतात त्यांनाच मोठ्या यशांचा आनंद घेता येतो. आता तुमच्या आत्मविश्वासाबद्दल बोलायचं झालं तर तोही वाढताना दिसेल. आधी जिथे तुम्ही थोडे घाबरत होतात किंवा निर्णय घेण्यात मागे पडत होतात तिथे आता धाडस वाढेल. नवीन गोष्टी करण्याची तयारी, रिस्क घेण्याची हिंमत हे सगळं तुमच्यात तयार होईल. तुमच्या आयुष्यातील काही इच्छा, काही स्वप्न जी आतापर्यंत मनातच दडून होती ती आता हळूहळू पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील. तुम्ही मेहनत केलीत तर ती स्वप्न वास्तवात उतरू शकतात. तसेच भावंडाशी संबंधित जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. त्यांच्या आयुष्यात तुम्ही काही सकारात्मक बदल घडवू शकतात. जर तुम्ही त्यांच्यासाठी काही चांगलं केलं तर त्यांचा परिणाम तुमच्यावरही चांगला होईल. एक मोठा संदेश या काळातून मिळतो, काम करत राहा, फळांची चिंता करू नका. तुम्ही जे पेरलंय तेच उगवणार आहे. त्यामुळे प्रामाणिकपणाने, मेहनतीने आणि शांत मनाने तुमचा प्रवास चालू ठेवा. हा काळ तुला राशीसाठी मोठ्या यशांचा दरवाजा उघडणार ठरू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि थांबू नका. जर हा बदल तुम्ही योग्य प्रकारे स्वीकारला तर आयुष्यात मोठ्या उंचीवर पोहोचणे निश्चित आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता दी नक्की लिहा. धन्यवाद.